अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई। राळेगाव येथे यवतमाळ राळेगाव रोडवर सरसकट कर्जमाफी 7/12 कोरा याकरिता चक्काजाम आंदोलन। राळेगाव येथे सरसकट कर्जमाफी व 7/12 कोरा करण्यासाठी राळेगाव यवतमाळ रोडवर सर्वपक्षी शेतकरी बांधवांनी केला चक्काजाम। शेतकऱ्यांच्या शेतमालाला कोणत्याच सरकारने हमीभाव दिलेला नाही आणि शेतात पीक लावणीपासून तर काढणीपर्यंत होणारा खर्च अमाप असल्याने त्याच्याकडे कुठलीच पुंजी उरत नाही। याउलट बँकांकडून खाजगी सावकारांकडून काढलेले कर्ज त्याला दरवर्षी भरावे लागत, त्यातच आपला कुटुंबाचा वाढता खर्च हेही त्याला झेपावणारा नसल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला असल्याने त्याने मृत्यूला कवटाळले आहे आणि म्हणूनच शेतकरी आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहे। सरकारने आश्वासन दिल्याप्रमाणे 7/12 कोरा करावा याकरिता राळेगाव येथे 7/12 कोरा शेतकरी कर्जमाफी व मेंढपाळ मच्छीमार शेतमजूर कामगार दिव्यांग कष्टकरी यांचे प्रश्न घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी वसंत जिनिंग येथून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 133 येथे शांततेच्या मार्गाने चक्काजाम आंदोलन करण्यात आले। यावेळी संजय दुरबोडे, विनोद काकडे, दिलीप कमनाके, जितेंद्र कहुरके, संचालक ख. वी. स. राळेगाव, दिनेश करपते, लिहा शगलावे, प्रदुन्य इंगोले, मधुकर राजोरकर, सय्यद लिकायत अली, चंद्रकांत झाडे, रोहित वर्मा, गौतम तागडे, प्रवीण काकडे, राहुल बहाळे, प्रमोद सिडाम, मधुकर पावले, विष्णू तोंडाने, श्याम धुर्वे, संजय भोरे व इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। विदर्भ उपसंपादक विनोद माहुरे। 2025 आपण राळेगाव या ठिकाणी जे सरकारने जे आश्वासन दिले होते, खोटे आश्वासन दिले होते आणि कर्जमाफ झालं नाही, त्या संदर्भात आज सर्व शेतकरी बांधव, सर्वपक्षीय शेतकरी बांधव आज यवतमाळ राळेगाव रस्त्यावर चक्काजाम आंदोलनात बसले। या संदर्भात शेतकरी दादा, तुम्ही आज आंदोलन बसण्याची तुमच्याकडे वेळ का आली? महाराष्ट्रातील शेतकरीचे मशिया माननीय माजी आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात शेतकरी आंदोलन सुरू केले आहे। बच्चूभाऊच्या नेतृत्वात 10 दिवस गुरुकुल नदी येथे अन्नत्याग आंदोलन शेतकरी कर्जमाफीसाठी झालं आहे। भाऊच्या नेतृत्वामध्ये पदयात्रा निघाली आहे महाराष्ट्रामध्ये कर्जमाफीसाठी। या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये जे सरकार सत्तेवर आलं आहे त्या सरकारने सांगितलं आहे तर संपूर्ण कर्जमाफी करू आणि 7/12 कोरा करू अशी महाराष्ट्र सरकारचे सन्माननीय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितलं आहे। तो शब्द आज वर्ष होत चाललाय, सरकार सत्तेवर आलेलं आहे। या सरकारने संपूर्ण कर्जमाफी शेतकऱ्यांची करावी। आज महाराष्ट्रातील शेतकरी बळीराजा हा पूर्ण जागा झालेला आहे। आज भाऊच्या नेतृत्वात 24 जुलैला चक्काजाम आंदोलन महाराष्ट्रात चालू आहे। आम्ही राळेगाव तालुक्यातील तमाम शेतकरी बांधवाच्या वतीने राळेगाव इथे वसंत जिनिंग चौकात राळेगाव ते यवतमाळ रोड हा रस्ता बंद केलेला आहे। भाऊच्या नेतृत्वात सर्व पक्षीय सर्व शेतकरी बांधवांनी संपूर्ण कर्जमाफीसाठी हे आंदोलन चालू केलेलं आहे। हे आंदोलन पुढे चालणार आहे। 2 ऑक्टोबरला भाऊच्या नेतृत्वात मंत्रालयावर ट्रॅक्टर मोर्चाचं नियोजन केलेलं आहे। तरी आम्ही शेतकरी घरी बसणार नाही। आता आम्ही शेतकरी संपूर्ण महाराष्ट्रातील भाऊच्या नेतृत्वात विधान भवन, विधानसभा, मंत्रालयामध्ये जाऊन आम्ही जब मागणार सरकारला का तुम्ही बोलले तर संपूर्ण कर्जमाफी करू, पण आपण केली नाही। आज वर्ष होऊन गेले, संपूर्ण कर्जमाफी करावी अशी आम्ही आग्रहाची विनंती आहे। शांतीच्या मार्गाने आम्ही आंदोलन चालू आहे। आमच्या कुठल्याही प्रकारला कोणाला रोष नाही। आम्ही महात्मा गांधीच्या शांतीच्या मार्गाने आंदोलन करू आणि हे आंदोलन आमचं यशस्वी होईल। तरी पण सरकारने, राज्यकर्त्यांनी संपूर्ण कर्जमाफी करावी अशी आग्रहाची विनंती। कर्जमाफी झालीच पाहिजे, संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे, 7/12 कोरा झालाच पाहिजे। बच्चूभाऊ तुम आगे बढ़ो, जय जवान। हे आज आपण शेतकऱ्याचा अर्थ ठाव दिसतो। त्या आंदोलनाची दखल घेऊन, चक्काजामची दखल घेऊन शासनाने त्वरित कर्जमाफी करून संपूर्ण 7/12 कोरा करावा अशी शेतकऱ्याची मागणी होत आहे। अपडेट इंडिया विदर्भ संपादक विनोद माहुरे।